शांतीब्रह्म पुष्प 9 पृष्ठ क्रमांक 52 पासून सुरू. एकनाथांची इथल्या मुक्कामाची इच्छाच नष्ट झाली आणि त्यांनी आपली चाल पुढे चालू ठेवली. त्यांना राहून राहून वाटत होते, पण ती घटना घडली कशी? त्या खाटकांना गायीच्या जागी डुक्कर कसे दिसले? प्रत्यक्ष गोमाता असून त्यांना डुक्कर असल्याचा भास झाला कसा? ईश्वरी लीला अगाध आहे हेच खरं. ऊन रणरणत होतं, पण माथ्यावर झाडांची सावली होती. क्वचित वैराण पाऊल वाटही तुडवावी लागत होती. आपल्याच नादात नाथांचा मार्ग संपत होता. मागील दृश्याने भूक तर नष्ट झालीच होती, पण विश्रांतीसाठी थांबावे असेही वाटत नव्हते. प्रदेशात मोरांचे वैपुल्य होते. उज्जैन सोडल्यापासून मोर हाच जणू प्रवासातला सोबती होता. मोराचं नृत्य पाहत कुठेतरी क्षणभर उभे राहावं. त्याचा तो बहुरंगी आकर्षक पिसारा उमलला की आकाशातले इंद्रधनुष्य खाली उतरल्यासारखे वाटायचे. त्याचे ते आनंदाने वर्तुळाकार ठुमकत ठुमकत नाचणे मनाला मोह पाडी व ते कितीही वेळ पाहत बसले तरी तृप्ती होत नसे. पांढऱ्या शुभ्र रंगाचे मोर पाहिले की धवल रंगात सुद्धा किती आकर्षकता असते, मोह पाडणारे पावित्र्य असते ह्याचे दर्शन होई. प्रवासात या मयूर सोबतीने पुढे जात असता ते एके ठिकाणी थपकून उभे राहिले. एका उघड्या बोडक्या तापलेल्या खडकावर कुणीतरी फकीर तळमळत पडला होता आणि म्हणत होता, भाई कोई पानी पिलाओ, मैं मरा जा रहा हूँ, पानी पिलाओ. एकनाथ धावत पुढे आले. त्यांनी फकीराच्या मानेखाली हात घालून त्याला बसते केले आणि त्याचा सर्व भार अंगावर घेऊन त्याला हळूहळू चालवत जवळच्याच गर्द छायेच्या झाडाखाली आणले व झाडाच्या बुंध्याला टेकून बसवले. सावलीच्या गारव्याने त्या इस्माची तळमळ बरीचशी शमली. आता प्रश्न होता पाण्याचा. पण योगायोगाने एकनाथांच्या जवळ असलेल्या तांब्यात पाणी होते. ते पाणी त्यांनी त्या तहानेने व्याकुळ झालेल्या जीवास पाजले. त्याबरोबर त्या फकीराला बरीच हुशारी वाटली. गुरुमाऊलीने प्रवासाला निघताना मुद्दाम त्यांच्याबरोबर तांब्या दिला होता व ती माऊली म्हणाली होती, एकनाथा, प्रवासात घोटभर पाणी आणि घासभर अन्न आपल्यापाशी असावं. असे म्हणून लाही पीठ, गुळपापडीचे लाडू आणि दुधातल्या दशम्याही दिल्या होत्या. गुरुपत्नीच्या सांगण्याप्रमाणे एकनाथ प्रवासात लाह्या, गूळ, शेंगदाणे वगैरे नेहमी संग्रही ठेवी. त्या फकीरासमोर फराळाची पुरचुंडी ठेवून नाथ म्हणाले, आपण थोडा फराळ करावा, बरे वाटेल. फकीराला भाषा कळली नाही, पण कृती कळली. तो एकनाथाला दुआ देत म्हणाला, अल्लाह तुम पर रहम करे, भगवान तेरा भला करे. त्या इस्माचा गोबरा लंबाकृती चेहरा, सुरमा घातलेली रोखलेली नजर आणि हातातले धूपदान व मोरपिसांचा दंड पाहून कळत होते की हा दारोदारी हिंडणारा फकीर आहे. एकनाथ म्हणाले, काय ऊन लागलं का? चक्कर आली का? वयोमनाप्रमाणे असे एकटे दुकटे हिंडणे बरे नाही. तो फकीर असून म्हणाला, अरे भाई, इस दुनिया में सब अकेले आते हैं और अकेले जाते हैं. पण काय रे, मी मुसलमान असून तुला माझी दया कशी आली? तू मला जीवदान कसे दिलेस? तू कोणीतरी वेगळ्याच वृत्तीचा माणूस दिसतो आहेस. नाथ म्हणाले, जीव इथून तिथून एकच. हिंदूला तहान लागते आणि मुसलमानांना लागत नाही का? असं का म्हणता तुम्ही? तो फकीर त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, काही वेळापूर्वी तुला माझ्या जातीतली माणसे भेटली होती. ती गोवधाचे क्रूर कृत्य करणार होती. ते पाहून तुझ्या मनात आमच्या जातीबद्दल क्रोध नाही निर्माण झाला? एकनाथांना आश्चर्य वाटले की तो प्रसंग या फकीराला कसा माहीत. तो फकीर म्हणाला, अरे भाई, मी त्यावेळी त्या वस्तीतच होतो. हा आत्ताच तुझ्यापुढे येथपर्यंत आलो. मी तो प्रसंग पाहिला बरं. एकनाथ म्हणाले, माझ्या मनात क्रोध येण्याचे कारण काय? अहो, जातीनुरूप बाह्यवेश सारखा असला तरी अंतर्मन जातीवरून ठरते का? हिंदूमध्ये खाटीक प्रवृत्तीची माणसे नाहीत का? आणि मुसलमानात सत्प्रवृत्त माणसे नाहीत का? शिवाय आत्ताचा प्रसंग अगदी वेगळा होता. तुम्हाला मदत हवी होती आणि ती करणं मला शक्य होतं. त्यात माझा मोठेपणा काही नाही. ही केवळ भूतदया आहे. फकीराच्या चेहऱ्यावरचे भाव पालटत होते. त्याने विचारले, तुझे नाव काय? एकनाथ म्हणाला, एकनाथ. हां हां,
अरे इस दुनिया का मालिक भी एक ही है। तुम उसे राम कहो अगर रहीम कहो, बस यहाँ तो एक नाथ ही है. काय रे, तुला सद्गुरूंचा अनुग्रह झालेला दिसतो. त्याशिवाय तुझ्या अंगी भूतदया रुजणार नाही. गुरूंच्या स्मरणाने एकनाथ सद्गदित झाले. ते नम्रपणे म्हणाले, माझे सद्गुरू जनार्दन स्वामी देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार. तो फकीर मान डोलवून म्हणाला, हां बराबर, तभी तो तेरी हकूमत बडी है. अरे भाई, तुझ्यामुळेच त्या खाटकांना गायीच्या ठिकाणी डुकराचा भास झाला आणि गोवट टाळला. आता मात्र एकनाथांना अतिशय अचंबा वाटला. ते म्हणाले, पण ते तुम्हाला कसे कळले? माझे मलासुद्धा ज्ञात नाही की मी डुक्कर पाहिलेही नाही. मला तर फक्त गायच दिसत होती, पण त्या खाटकांच्या संवादावरून मी ताडले. तुम्हाला तो चमत्कार दिसला का? आणि ते माझ्यामुळे झाले हे कशावरून? फकीराचा चेहरा सात्विक भावाने डवरून आला. तो म्हणाला, अरे तू डोळे मिटून गुरुस्मरण केलेस, भगवान नामस्मरण केलेस, त्या पुण्याईने चमत्कार घडला. आता मात्र एकनाथांची आश्चर्याने जणू वाचाच बसली. हा फकीर मनकवडा दिसतो, त्याशिवाय याला माझे चिंतन कसे कळेल? एकनाथ एकटक अनिमिष नेत्रांनी त्या फकीराकडे पाहत होते. त्यांना फकीराच्या जागी गुरु जनार्दन दिसू लागले आणि क्षणात गुरूंच्या जागी शूलभंजन पर्वतावर पाहिलेला मलंग दिसू लागला. फकीर, जनार्दन, मलंग जणू त्यांच्या भोवती या त्रयमूर्तींनी फेर धरला होता आणि बघता बघता त्यांनाही तीन चेहरे एकत्र झाल्यासारखे दिसले व तिथे दत्तात्रेय भगवान अवतीर्ण झाले. त्यांची आशीर्वादात्मक स्निग्ध नजर पाहता पाहता एकनाथांचे देहभान हरपले. ते जागृत झाले तेव्हा तिथे कुणीही नव्हते व ज्या वृक्षाच्या छायेखाली ते बसले होते तो औदुंबर होता. नाथांनी कृतज्ञतेने पुन्हा डोळे मिटले. हे भगवंता, गुरुराया, माझ्यासाठी किती कष्ट सोसशील. तुझे सानिध्य अहर्निश आहे हे दाखवण्यासाठीच तर तू या फकीराच्या वेशात इथे आला नाहीस ना? एकनाथांचे मन फारच हळुवार झाले. ते औदुंबराखालीच विश्रांतीला थांबले. मथुरेला आल्यावर तर एकनाथांचे सारे भावविश्व उचंबळून आले. सारे भागवत त्यांच्यापुढे जणू साकार झाले. राजा कंस, वसुदेव देवकी विवाह, त्यांचा बंदिवास, श्रीकृष्ण जन्म वगैरे प्रसंग डोळ्यापुढे साकार होऊ लागले. ते देहाने कलियुगात होते, पण त्यांचे मन केव्हाच द्वापार युगात जाऊन पोहोचले होते. ती यमुना मैया, पैलथडीला असलेले गोकुळ वृंदावन, कृष्ण रासलीला, त्या भावविभोर गवळणी, ते भोळे भाबडे सवंगडी, एकनाथ त्या विश्वात विलीन झाले होते. गोकुळ वृंदावनातला अणुरेणू त्यांना कृष्णमय दिसत होता. तो त्यांच्या भोवती फेर धरत होता, त्यांना दही लोण्याचा घास भरवित होता. एकनाथ चक्क काला शिदोरीचा आस्वाद घेऊ लागले व गवळणींची गारहाणी त्यांच्या कानाशी कुजबूज करू लागली. लहान वयातले कंसवधाचे कृष्ण कर्तृत्व केवढे विलक्षण होते. दुष्टांचा नाश, सज्जनांचे पालन हे कर्तव्य मनी बाळगून जन्माला आलेले हे ईश्वरी तत्व बालपणापासूनच आपला जन्महेतू सार्थ करून दाखवित होते. या भूमीपासून दूर जाऊच नये, इथे नित्यवास करावा अशी प्रबल इच्छा एकनाथांना झाली. पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या नजरेसमोर नगाधिराज दिसू लागला. हिमालयापर्यंत जाण्याचा संकल्प त्यांना पुढे चालण्याचा आदेश देत होता. जड पावलाने आणि जड मनाने त्यांनी ही कृष्णभूमी सोडली. श्रीकृष्ण स्मरणाचा पावा घुमवीत नाथ तीर्थराज प्रयागला केव्हा येऊन पोहोचले ते त्यांनाच समजले नाही. त्रिवेणीच्या संगमाने शुचिता प्राप्त झालेली ही भूमी, सुजलाम सुफलाम, समृद्धीची आबादी आबाद असलेली, तन मनाला बहर आणणारी, पण एकनाथांना इथल्या लोकजीवनाचा विरोधाभास अत्यंत दुस्सह्य झाला. भूमी इतकी सुफलित, पण जनसामान्य मात्र लबाड, फसवे, दुसऱ्याची अंतःकरणे दुखावणारे, इतरांना लुबाडण्यात कृतकृत्यता मानणारे, दांभिक. वास्तविक हिंदी भाषा म्हणजे किती मृदू मुलायम, जिभेवर लोणी साखर विरघळावी तशी घोळणारी. पण इथली स्थानिक माणसे भाषेला ओरखाडे काढतात आणि सतत भांडणाच्या आवेशात हमरीतुमरीवर येतात. पंडे लोकांचे प्रस्थ म्हणजे लुटारूंची राजरोस नेमणूकच. बिचारी भाविक सश्रद्ध माणसे दूरदूरच्या प्रदेशातून जीवाचं रान करून
पदरमोड करून येथवर येतात आणि हे पंडे त्यांच्या श्रद्धेच्या चिंधोट्या करून टाकतात. संगमावर आल्यावर मात्र त्यांना उत्साहाचे उधाण आले. मथुरेत उमललेले भावविश्व पुन्हा बहरून आले आणि त्यांना संगम स्नान करण्याची घाई झाली. गंगेचे पावित्र्य, यमुना नदीचा जोश म्हणजे पराक्रम. त्यांना वाटले, पराक्रमाला पावित्र्याची जोड असायलाच हवी, म्हणजे पराक्रम गर्वाने फुशारून जात नाही. अर्थात याचे ज्ञान म्हणजे सरस्वती, विद्यादेवता. पराक्रम पवित्र असेल तर तिथे ज्ञानगुप्त रूपातच असते. म्हणूनच या ठिकाणी गंगा यमुना संगमात सरस्वती गुप्त रूपात आहे. संगमात उभे राहिलेले नाथ एका बाजूने येणारा गंगेचा विस्तीर्ण आणि धवल शुभ्र प्रवाह पाहत होते, तर दुसऱ्या बाजूने येणारी श्यामल यमुना मोठ्या अधीरतेने गंगेला भेटायला वेगाने झेपावत होती. दोघींचा संगम होऊन दोघी हातात हात घालून किती लांबवर वाहत चालल्या होत्या. काळा आणि पांढरा असे दोन स्पष्ट पट्टे दूरपर्यंत दिसत होते. नाक धरून पाण्यात बुडी मारताच गंगेची विलक्षण ओढ नाथांना जाणवत होती. त्या शीतल स्पर्शातला सुखदपणा बाह्यांगाबरोबरच अंतरंगातही आल्हाददायक वाटत होता. ते पुन्हा पुन्हा पाण्यात बुड्या मारित होते, तरी त्यांना स्नान पुरेसे वाटेना. संगमातून बाहेर येण्यास मन होईना. बरोबर आलेला पंडा मात्र तीर्थस्नानावर सोडलेल्या वस्त्रावर डोळा ठेवून उभा होता. त्याची पुंडाई ह्या पवित्र संगमाच्या पार्श्वभूमीवर हिडीच दिसत होती. निसर्ग आणि मानवात इतकी तफावत असू शकते का? क्रमशः लेखन लीला गोळे, अभिवाचन श्रद्धादेव.